नमस्कार. न्यूज आणि परत काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी एका मुद्द्यावर चर्चा केली. तो मुद्दा म्हणजे महादेव बेटिंग ॲप. हे नाव तर तुम्ही ऐकलं असेलच. एक साधारण ज्यूस सेंटर चालवणाऱ्यानं 6,000 कोटीहून अधिकचा स्कॅम कसा केला आणि आपले बॉलिवूड कलाकार यात कसे अडकले हे या व्हिडिओतून आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महादेव ॲप नेमकं काय आहे हे आधी जाणून घेऊया. महादेव ॲप हे एक पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल सारख्या विविध लाईव्ह गेम्स मध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर आयडी आणि पासवर्ड मिळाल्यावर या ॲपवरून कोणत्याही प्रकारचा सट्टा हा लावला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची शेकडो बँक खाती या ॲपला जोडण्यात आलेली असते. यातून सर्व आर्थिक व्यवहार केला जातो. 6,000 कोटींपेक्षा अधिक मोठा स्कॅम या ॲपच्या माध्यमातून झाला. जवळपास 7 वर्षापासून हा स्कॅम सुरू होता. पण कोरोना काळात म्हणजे 2020 मध्ये ज्यावेळी IPLचे सामने प्रेक्षकांविना खेळवले गेले त्यावेळी महादेव ॲप आणखीन फेमस झाला आणि सट्टेबाजीत सुमारे 2,000 कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्य पोलिसांनी या ॲपवरती मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. सौरभ चंद्राकर आणि रवी उत्पल हे दुबईतून बेटिंग ॲप चालवतात. या ॲपचं नेटवर्क फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि बांगलादेशसह अन्य देशांमध्ये देखील पसरलंय. आता एक साधारण ज्यूस सेंटरचं थेट ऑनलाईन बेटिंग ॲप कसं बनलं हे पाहूयात. सौरभ चंद्राकरचे छत्तीसगडमधील भिलाई येथे महादेव ज्यूस सेंटरचे एक छोटेसे ज्यूसचं दुकान होतं. त्याला यातून फार नफा मिळत होता. त्यामुळे त्याने भिलाईमध्ये आणखीन दुकानं सुरू केली. भरपूर पैसा आल्यावरती त्यानं ऑनलाईन बेटिंग ॲपवर सट्टा लावायला सुरुवात केली. यात सुरुवातीला त्याला नफा मिळाला पण त्यानंतर त्याचे 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. सौरभ चंद्राकरचा मित्र रवी उत्पल यानंही सट्टेबाजीत सुमारे 10 लाख रुपये गमावले होते. बेटिंग सिंडिकेटनं पैसे वसुलीसाठी दबाव टाकल्यानंतर सौरभ चंद्राकर आणि रवी उत्कल हे दोघे देखील भिलाईमधून दुबईला पळून गेले. दोघांनीही दुबईत छोटी मोठी नोकरी केली. मग कसेबसे पैसे जमवून महादेव बुक ॲप नावाचं बेटिंग ॲप सुरू केलं. महादेव ऑनलाईन बुक लॉन्च झाल्यापासून सट्टेबाजीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. सध्या भारतामध्ये या ॲपवरती बंदी घालण्यात आली असली तरी देखील इतर देशांमध्ये हे ॲप सुरू आहे. हे ॲप चालवणारे दोघं म्हणजे सौरभ चंद्राकर आणि रवी उत्कल यांनी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE मध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. हे दोघेही UAE मधील दुबईमधून बेटिंग ॲप चालवतात. यामधील सौरभ चंद्राकर यानं फेब्रुवारी 2023 मध्ये दुबईत शाही विवाह केला. या लग्नासाठी त्यानं तब्बल 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केली. त्यानं लग्नासाठी 120 कोटी रुपये देऊन वेडिंग प्लॅनर देखील ठरवला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर या लग्नाला सौरभनं जो खर्च केला होता तो खर्च आपल्या देशातील अंबानी, मित्तल यासारखे उद्योजकांच्या तोडीस तोड होता. या ऑनलाईन बेटिंग ॲपमुळे आतापर्यंत 17हून अधिक बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आले. काही आठवड्यांपूर्वी याच प्रकरणात रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, सनी लिओन, कपिल शर्मा, हिना खान, नेहा कक्कर, भारती सिंग, भाग्यश्री, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा, विशाल ददलानी आणि राहत फतेह अली खान यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींची नावं समोर आली होती. अशा गेमिंग ॲपमुळे अनेकांची फसवणूक होते. त्यामुळे अशा ॲपपासून सावध राहा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.